हा, नमस्ते भाई. नमस्ते, बोला की. काय म्हणताय आज बरेच प्रेक्षकांची इच्छा होती घरचा साज पळवावा आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. हो, आमचं पण चाललेलं बरेच दिवस झाले, पण योग येत नव्हता. आज योग आलाय. हा मैदान पण चांगला आहे पळायला. हा. मग आता घरची गाडी आज पळवणार. आणि सर्जाविषयी काय सांगाल, कारण बरेच मैदान झाली, एक चांगला पळतोय म्हणावं लागेल आता हो, सध्या. चांगलाच पळतोय. परवा पण 2 फेरे काढलेत. हा, चांगलं स्पीड लावलेलं. बरोबर. आणि मथुरची नेहमीप्रमाणे खासियत असते की आदत वासरू असू दे, दुसरा वासरू असू दे, कायम त्यांना म्हणजे एकटक घेऊन शेवटपर्यंत नेतोच तो मथुर. काय सांगाल त्यावर? हो, शिस्ताचा बैल आहे. बैल सांभाळून वासरांना नेतो आणि वासरांना पण बैलाबरोबर पळायला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. सर्जाविषयी काय सांगाल भैया? सर्जा म्हणजे आता किती गुलाल झाले वगैरे आता चालू सीझनला वगैरे? सर्जाचे बिनजोडचे जास्त गुलाल आहे ती. हा, आणि गटावर काय 3 फेराला पण जास्त पळाला नव्हता. बरोबर. पण हिंद केसरी मैदानात प्रत्येक मैदानात त्याने गट काढला ना. हा हा. आता एक आज एक म्हणावं लागेल, भाऊ भाऊचा साज आज पळणार आहे. काय म्हणजे ज्यावेळेस काल लॉट्समध्ये पुकारलं गेलं, काय म्हणजे काय प्रतिक्रिया होत्या प्रेक्षकांच्या वगैरे, म्हणजे तुम्हाला पण? सगळ्यांची इच्छा होती की बैल हा पळावी ती दोन्ही घरची गाडी. हा सर्जा पण चांगला पळतोय. हा. पण योग येत नव्हता. आज आला. सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आज आपली आपली घरचीच गाडी पळवायची आणि आज पळवणार आहे गाडी घरची. भैया आता जस्ट मैदान झालं, म्हणजे निमसोडचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये बबनदादा यांचा रावण सोबत मथुर सोबत पळाला आणि गाडीनं जबरदस्तरित्या पळून द्वितीय क्रमांक केला. त्याविषयी काय सांगाल? म्हणजे एक प्रकारे अ, म्हणजे मथुरचा स्पीड आहे ते वाढतच चाललंय म्हणावं लागेल. हो, 100% बैल चांगला पळतोय आणि रावण पण चांगला पळाला बबनदादाचा. पण नवीन चेहरा होता. हा, एवढा उजेडात नव्हता. पण मथुर मुळात तो सगळ्या महाराष्ट्राला समजला रावण. आणि चांगला रावण पण चांगलाच पळतोय. बरोबर. समीर भैया, ज्यावेळेस बबन दादांचा चेहरा बघितला, बबन दादांचा तो आनंदाचा व्हिडिओ बघितला गॉगल घातलेला बबन दादांनी, त्यावेळेस काय म्हणजे काय तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यावर, म्हणजे? बबनदादांची खूप इच्छा होती मथुर बरोबर पळायची आणि दादाने पण शब्द दिलेला. हा बरेच लोक दादाला म्हणायचे की कसा बैल मिळेल एवढा मोठा बैल. हा पण दादाने शब्द दिलेला की कुठल्या पण मैदानात तुम्ही सांगा. मग बबनदादांनी ते आम्हाला ते मैदान सांगितलं का ह्याचं हा. निमसोडचं. मग त्या मैदानात आम्ही पळवली गाडी. तो एक बबन दादांचा आनंद बघून तुम्हाला किती आनंद झाला की बाबा? हा, एवढं म्हणजे एवढा जुना बैलगाडी मालक हा. की जो कित्येक वर्ष झाले ह्या संघर्षातनं बैल पळवतोय. हम्म. आणि त्या व्यक्तीला आपण आपला बैल देऊन त्या व्यक्तीला जर गुलाल मिळत असला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बरं. असं म्हणजे आम्ही पण भारावून गेलो. हा हा. एक आजच्या जोडीविषयी काय काय वाटते, म्हणजे काय एक भावाभावाचा साज पडणार आहे, लक्ष हा, असणार आहे या मुंबईत पण गाडी जोडीकडे पळवली, सगळं. फेरे काढलेत मुंबईत पण गाडीला पण. हा. चांगला पळतो आणि सर्जा पण मथुरला चांगली साथ देतो. आणि आज जे मैदान होते फाटी पण जबरदस्तरित्या आहे, हो, म्हणजे चांगली टॉपची जे फाटी आहे पळायला. विठ्ठल केसरीचं मैदान झालं हा, त्याच त्या फाटीवरती मैदानावर आज मैदान होणार आहे. 5 मैदान आहे. हा. आणि फाटी पण एक नंबर आहे पळायला. भैया, ज्या रीतीने संपूर्ण टीमची मेहनत आहे तुमची, म्हणजे भरपूर मेहनत घेत असतात, गोट्यावर मुलं वगैरे, संपूर्ण व्यायाम झाला, सर्व चालणं झालं, सगळं म्हणजे प्रॉपररित्या करत असतात. त्याविषयी काय सांगाल? कारण ती पण सगळं एक आता महत्वाची एवढा बाब आहे बैल त्यात. टिकून पळतोय म्हणजे आपण कष्ट पण घेतो तेवढं बैलाचं. हा आणि रोजचा व्यायाम असतो बैलाला, खुराक वगैरे तो नेहमीप्रमाणे जो असतो तोच असतो. हा. हा, फक्त महत्वाचं म्हणजे आपण व्यायाम घेतो, बैलाची काळजी घेतो, व्यायाम देतो बैलाला. बरं. आणि जी सगळी आमची टीम आहे हम्म. ती प्रत्येकाला आपलं आपापली ती सगळं ज्यांचं जे व्यायाम देणारी टीम चालवा नेणारी ती बरं. पोरं गोट्यावरची वेगळी, राज, साहिल वगैरे आमची पोरं सगळी आहेत ती. हा हा. आणि मैदानाला असणारे आमचा टकुनाना, संकेत, केंद्रे, काटेबाबा, परत आमचा जॅकी झाला, सोन्या झाला, शुभम, गौरव, ही सगळी पोरं म्हणजे आपापलं कोणाला काय सांगावं लागत नाही. ते सगळं आपापलं जे जे ते सगळं निभवत असतो. बरं. आणि विशेष म्हणजे भैया की चाहत्यांच्या अंतःकरणातनं कुठेतरी वाटत असते की बाबा कुठेतरी मथुरने गुलाल घ्यावा, म्हणजे त्यांची पण भरपूर इच्छा असते आणि त्या सर्वांची इच्छा मिळून असं म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि मथुरला कुठेतरी त्याचा एक फायदा होतो म्हणावा लागेल आणि सर्वांची इच्छा मथुर पळाच्या मार्फत पूर्ण करतो. म्हणजे एक चाहत्यांची पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येक वेळी त्याच्यापर्यंत पोहोचत असते. त्याविषयी काय? 100% सगळे चाहते जे फॅन आहेत हां. त्यांची साथ आहे, मथुरला आशीर्वाद आहे त्यांचा. बरं. आणि ते एवढं प्रेम करतात, त्यांच्या त्या प्रेमापोटी त्यांना तो गुलाल देत असतो. बरोबर. भैया आत्तापर्यंत एवढी मैदान झाली, एवढ्या जास्त वयामध्ये एवढ्या टिकून पळणारा नंदी, त्याविषयी काय सांगाल? कारण एवढं जास्त वर्ष मथुर पळतोय, परंतु
त्याच पद्धतीनं तेच स्पीडनं तो कन्सिस्टन्सली धावतोय त्याविषयी काय सांगाल? हा बैल आपण असं जास्त दाट पळवत नाही. 8 हां. दिवसाच्या 12 दिवसाच्या फरकानंच पळवतो बैल. हं. बैल आरामावर ठेवतो त्यामुळे बैल आपला टिकून पळतोय अजूनपर्यंत. आणि बैल असतानाच रागीट स्वभावाचा ॲग्रेसिव्ह बैल आहे. त्यामुळे काय बैलाला पण काय अडचण येत नाही आराम भेटल्यानंतर पळायला. बरोबर. आज ड्रायव्हर कोण असणार आहे गाडीवरती कसं काय? आमचा अच्युत ड्रायव्हर अच्युत आमचा. दादा. हं. कायम एकनिष्ठ असतोय मथुर हो, हो. सोबत आणि आणि अच्युत बसला की भीती नसते कुठल्या प्रकारची. हां. आणि एक त्याचं आणि मथुरचं पण एक नातं वेगळं निर्माण झालंय म्हणावं लागेल. कारण मथुरला पण कळतंय की बाबा एक आपला जवळचा हक्काचा ड्रायव्हर बसलाय त्याविषयी काय सांगाल? हां, महत्वाचं म्हणजे अच्युतचं आणि बैलाचं एक वेगळंच नातं निर्माण झालंय आणि अच्युतला 2 उड्या बाकीच्यांच्यापेक्षा जास्तच पळतो बैल. बरोबर. भैया तुमचं आणि मथुरचं काय नातं आहे? हां, माझं म्हणजे मला देव असल्यासारखा आहे मथुर. एवढा मोठा मराठला नंदी माझ्या गोट्यावर आहे. हां. मला त्याची सेवा करायला भेटते. त्यातच म्हणजे मी कुठल्यातरी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल. हां. त्यामुळं असं महादेवाचा नंदी एवढा मोठा माझ्या दावणीला माझ्याकडे सांभाळला असतो. बरं. एक तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे एक मथुरचा आशीर्वाद कसा मिळतोय तुम्हाला, की बाबा हे पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात? म्हणजे एक काय काय गोष्टी घडतायत म्हणजे आत्ता सध्या? 100% मथुर दावणीला आल्यापासून बघा मी आमच्या गावचा सरपंच पण झालो. हं. आणि बऱ्याच अशा काय काय माझ्या जीवनात उलाढाली झाल्या मथुरमुळं. हां. असा म्हणजे मथुरचा आशीर्वादच आहे माझ्या पाठीशी. बरोबर. एक राहुल दादांचं काळीज मथुरला मानलं जातं आणि एक ती जबाबदारी तुमच्यावर आहे. ती कशा पद्धतीने पार पाडताय आता सध्या? भाऊ कसा आहे जबाबदार आहे आणि मोठी जबाबदारी आहे. बरोबर. एवढा मोठा बैल हं. सांभाळायचा म्हणजे ते चेष्टेचा विषय नाही. हां. पण दादाचा पूर्णपणे विश्वास आहे आमच्या सगळ्या टीमवर. बरोबर. आणि म्हणजे कुठल्याही प्रकारची दादाला काळजी वाटत नाही. हां. एवढा विश्वास आहे दादाचा आमच्यावर. बरोबर. चालेल भैया शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि धन्यवाद. एक आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.